प्रदीप सोंजे. मी आज ज्या विषयावर बोलणार आहे ते केवळ एक पुस्तक नाही, ते केवळ कायद्यांचा संग्रह नाही, तर भारताच्या लोकशाहीचा श्वास आहे. मी त्या देशातून येते ज्या देशाचा राजा राणीच्या पोटातून नव्हे तर सामान्य जनतेच्या ओटने निवडला जातो. होय, आपल्यासमोर विषय मांडत आहे भारताचे संविधान, जगातील महानतम ग्रंथांपैकी एक. कागदांचा गठ्ठा नव्हे, हा लोकांचा आवाज आहे. न्याय, समता, स्वातंत्र्याचा जिवंत घोष आहे. जगाने मान डोलावून ज्याला महान मानले ते भारताचे संविधान खरंच जगातील महानतम ग्रंथांपैकी एक आहे. मित्रांनो, ज्या ग्रंथाने राजाला नाही तर नागरिकाला सर्वोच्च स्थान दिले, ज्या ग्रंथाने शस्त्र नव्हे शब्दांनी राष्ट्र घडवले, तो ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान. संविधान म्हणजे सरकार कसे चालवायचे याची पुस्तिका नाही, तर सामान्य माणूस कसा जगणार याचा आरसा आहे. हे जगातील लांबलचक लिखित संविधान आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे माणुसकीने भरलेले संविधान आहे. आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल, मस्जिद में दाना चुगकर चिड़िया मंदिर में पानी पीती है. मस्जिद में दाना चुगकर चिड़िया मंदिर में पानी पीती है. हमने सुना है राधा की चुंदरी कोई सलमा बेगम सी थी. एक रसखान थे जो कृष्ण की महिमा गाते थे, एक प्रेमचंद थे जो बच्चों को ईदगाह दिखाते थे. जगात अनेक देश आहेत, पण भारतासारखी विविधता आणि विविधतेत एकता ही कुठेच नाही. भाषा वेगळ्या, धर्म वेगळे, संस्कृती वेगळ्या, तरीही एक राष्ट्र. हे शक्य झाले कशामुळे? संविधानामुळे. संविधानाने सांगितले आहे, सर्वजण कायद्यासमोर समान आहेत. प्रत्येकाला बोलण्याचे, विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणावरही अन्याय होऊ नये याची जबाबदारी राज्याची आहे. म्हणूनच हे संविधान फक्त राज्यासाठी नाही तर शेवटच्या माणसासाठी लिहिलेले संविधान आहे. जगात अनेक संविधानं वी द गव्हर्नमेंट पासून सुरू होतात, पण भारताचे संविधान वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक यापासून सुरू होते. भारताचे संविधान फक्त कायदे सांगत नाही, तर प्रत्येक भारतीयाला ठामपणे म्हणायला शिकवते, हा देश माझा आहे. आज जगातील अनेक देशांमध्ये लोकशाहीसाठी संघर्ष चालू आहे, पण भारतात गेल्या 75 वर्षांहून अधिक काळ लोकशाही अखंड चालू आहे. कारण काय? कारण भारताचे संविधान लवचिक पण मजबूत आहे. म्हणूनच अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि नेपाळसारख्या देशांनी त्यांचे संविधान बनवताना भारताच्या संविधानाचा अभ्यास केला. हेच त्याचे जागतिक महत्त्व आहे. मित्रांनो, संविधान नसते तर काय झाले असते? गरिबाला आवाज नसता, स्त्रीला समानतेचा अधिकार नसता, दुर्बल घटक संरक्षणाशिवाय राहिले असते. पण संविधान म्हणते, तू गरीब असो वा श्रीमंत, त्याआधी तू एक भारतीय नागरिक आहेस. आणि हेच विचार या संविधानाला महानतम बनवतात. हर रंग खुद में समेटे हुए जो बेखौफ लड़ा है, हर रंग खुद में समेटे हुए जो बेखौफ लड़ा है, धर्म और जाति के दायरे से जो आगे बढ़ा है, नैतिक निष्पक्ष तर्कसंगत संविधान ही है वो जो आज भी अपनी चिता पर खड़ा है. संविधान आपल्याला हक्क देते, पण तेवढ्याच ताकदीने कर्तव्यांची आठवणही करून देते. देशाचा आदर करणे, कायदा पाळणे, राष्ट्रीय एकता जपणे ही केवळ जबाबदारी नाही तर संविधानाला दिलेली मानवंदना आहे. आज आपण मतदान करतो, तो अधिकार संविधानाने दिला आहे. सैनिक सीमेवर उभा आहे, तो संविधानाच्या मूल्यांसाठी उभा आहे. न्यायालयात न्याय मिळतो, तो संविधानाने मिळतो. माझ्या प्रिय श्रोतेहो, याच कारणामुळे भारताचं संविधान केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर जगातील महान ग्रंथांपैकी एक आहे. कारण ते शक्तीला मर्यादा घालतं आणि माणसाला केंद्रस्थानी ठेवतं. भारताचे संविधान ग्रंथालयात बंद ठेवण्यासाठी नाही तर मनात जपण्यासाठी आहे. जग बदलत राहील, काय पुढे सरकत राहील, पण न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्य ही संविधानातूनच जिवंत राहतील. म्हणूनच मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, भारताचे संविधान जगातील केवळ महान ग्रंथ नाही
तर माणूस घडवणारे जगातील महानतम ग्रंथांपैकी एक आहे. अशा या महानतम संविधानाला शतशः नमन करते. माझ्या प्रिय श्रोतेहो, एक वेळेस भारतीय म्हणून माझ्यासोबत बोलूया. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.